आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट। विश्वमाऊली ज्ञानोबा एका ठिकाणी असं म्हणतायत की मानवी देहाला आल्यानंतर ईश्वरी शक्तीवर आपली श्रद्धा असलीच पाहिजे, त्या शक्तीची आपल्याकडून उपासना सुद्धा घडलीच पाहिजे ना। अरे ईश्वरी शक्ती कोण आहे? खाणं आपल्या हातात आहे, पचवणं ज्याच्या हातात आहे त्याला ईश्वरी शक्ती नाम देव असं म्हणतात। गाडी घेणं आपल्या हातात आहे, त्याच गाडीवरती बसून घरापर्यंत पोहोचतं करणं ज्याच्या हातात आहे त्याला ईश्वरी शक्ती नाम देव असं म्हणतात। पिकवणं आपल्या हातात आहे, पिकवलेलं खाऊ द्यायचं का नाही ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात। कोरडी जमीन हिरवी करावी की न करावी हे ज्याच्या हातात आहे त्याला देव असं म्हणतात। हिरव्या दाणाचं दान दिलं त्यानं, वसडाचं रान झालं जी, अर मातीच्या पोटात आसमानाचं बळ, माऊलीची लाज राखजी। या मिनमिनत्या दिव्याला तू साकान घाल, या तळमळत्या जीवाला दे जाणीव होऊन, या धग धगत्या निखाऱ्याला मायेची ओढ, या रग रगत्या भुईला दे घामाचं मोल। केली निंदणी पेरणी उधळून जिंदगानी, कुणब्याचं सारण बघ दळ हसू दे, वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे, वाट दिसू दे गा देवा, गाठ सुटू दे। खाणं आपल्या हातात आहे, अर्थात खाऊ द्यायचं का नाही ज्याच्या हातात आहे दादा त्याला ईश्वरी शक्ती असं म्हणतात। म्हणून पुरुषोत्तम मास असू द्या, अधिक महिना असू द्या किंवा अन्य कुठलाही महिना असू द्या, ईश्वरी शक्तीवर आपली श्रद्धा ठेवून त्याची उपासना आपण केलीच पाहिजे। आणि ती उपासना करत असताना ती उपासना, ती साधना आणि तो परमार्थ दादा सातत्यानं टिकला पाहिजे। ज्याच्या जीवनातील पारमार्थिक नित्यनेम सातत्यानं टिकतो त्याचा परिणाम माऊली आपल्या हातामध्ये देत आहेत। लक्ष्मी वल्लभ तया जवळ, शिकवल्यानंतर जर आमच्या घरी लक्ष्मी येणार असेल तर आमचा तुम्हाला पहिला प्रश्न असेल, परमार्थ नेमका टिकतो कोणाचा? अरे परमार्थ टिकवल्यानंतर तर लक्ष्मी येणारच आहे हो, परंतु परमार्थ नेमका टिकतो कोणाचा हा फार महत्वाचा प्रश्न आहे। कारण बऱ्याचदा माणसाच्या जीवनामध्ये दादा परमार्थ करण्याचा फक्त योग येतो, परमार्थ जीवनामध्ये टिकत नाही। बऱ्याचदा माणसाच्या जीवनामध्ये मंदिरात जाण्याचा योग येतो, मंदिर हृदयामध्ये टिकत नाही। बऱ्याचदा माणसाच्या जीवनामध्ये कीर्तन ऐकण्याचा योग येतो, कीर्तनाचा टिकाव माणसाच्या जीवनामध्ये होत नाही। सांगू द्या मला, मी असं म्हणेल दादा कीर्तन ऐकणं महत्वाचं नाही, कीर्तनाचा टिकाव होणं फार महत्वाचं आहे। मंदिरामध्ये जाणं महत्वाचं नाही, मंदिर हृदयामध्ये टिकणं फार महत्वाचं आहे। तसं परमार्थ करणं महत्वाचं नाही हो, परमार्थ टिकणं फार महत्वाचं आहे। मग परमार्थ नेमका टिकतो कोणाचा? माऊलीने उत्तर दिलंय, ज्याच्या परमार्थामध्ये साधू संतांचे आशीर्वाद असतात त्याचाच परमार्थ दादा सातत्यानं टिकत असतो बरं। म्हणून साधू संतांचे आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं या भोंबर परिवारानं हा परमार्थिक उपक्रम या ठिकाणी चालू केलाय। हा त्यांच्या जीवनातील परमार्थ, ही त्यांच्या जीवनातील साधना अशीच उत्तरोत्तर वाढत राहावी, त्यांच्या जीवनातून अशीच अविरतपणे भगवंताची साधना घडावी, याकरता भोंबर सरांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला भगवंताने उदंड आयुष्य आरोग्य प्रदान करावं ही सद्भावना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो। या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या मंडळीने योगदान दिलंय त्या सर्व मंडळीला मनापासून धन्यवाद देतो। ज्यांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी ही कथा श्रवण करत आहात, हरिभक्त परायण परमपूजनीय लक्ष्मण महाराज
खऱ्या अर्थानं तेही या ठिकाणी उपस्थित आहेत ना की नाही आहेत हं? गेले का? त्याच पद्धतीनं वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांची आपण पहिली सुंदर चाल ऐकली आहे. हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव, आमचे अत्यंत जिवलग मित्र हरिभक्त परायण अनिल महाराज गवळी, त्याच पद्धतीनं हरिभक्त परायण स्वरसम्राट आमचे अभयानंद महाराज, त्याच पद्धतीनं आमच्या बरोबर आलेले हरिभक्त परायण शिवाजी महाराज, हरिभक्त परायण गणेश महाराज, ज्यांचा मृदुंग आपण ऐकत आहात हरिभक्त परायण निवृत्ती महाराज. त्याच पद्धतीनं ही वारकरी संप्रदायातील ही सगळीच पाईक मंडळी सर्वच या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मंडळी आहेत. त्याच पद्धतीनं आपल्या गावाचं वैभव हरिभक्त परायण दत्ता महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद आहेत. महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मला काहींची नावं माहीत आहेत, काहींची नावं मला माहीत नाहीत. तुम्ही सगळीच माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं पवित्र कार्य आपण या ठिकाणी करत आहात. खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचं कार्य करत असताना यांच्या गायनाचा परिणाम आणि यांच्या वादनाचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर दुर्गामी होत असल्यामुळे दादा याच्यासारखं पवित्र कर्म या जगात दुसरं कुठलं नाही बरं. म्हणून ही वारकरी संप्रदायातली ही सगळी पाईक मंडळी स्वतः आपल्या जीवनामध्ये भगवंताचं भजन करत असतात आणि ते भजन वेळोवेळी आपल्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करतात. शास्त्रकार किंवा संत असं म्हणतात की जे स्वतः भगवंताचं भजन करत असतील आणि ते भजन जे इतर लोकांकडून करून घेत असतील, त्यांच्यासारखे पर उपकारी किंवा त्यांच्यासारखे दाते दादा या जगात दुसरे कोणी नसतात. करोनी स्मरण करावी आणि जे स्वतः भगवंताचं भजन करतात आणि ते भजन जे इतर लोकांकडून करून घेण्याचा प्रयत्न करतात, दादा या जगातले ते सगळ्यात मोठे दाते ठरत असतात. जगद्गुरु तुकोबराय तर एका ठिकाणी असं लिहितात की जे स्वतः भगवंताचं भजन करत असतील आणि ते भजन जर एखादा व्यक्ती इतर माणसाकडून करून घेत असतील तर जगद्गुरु तुकोबरायांनी लिहावं, तुका म्हणे ऐसे परोपकारी. कैसे 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 जे स्वतः भगवंताचं भजन करतात आणि इतर लोकांकडून जे भगवंताचं भजन करून लिहितात, जगद्गुरु तुकोबराय लिहितात, तुका म्हणे ऐसे परोपकारी त्यांच्या पायावरी डोई माझी. जे स्वतः भगवंताचं भजन करून इतर लोकांकडून ते नामस्मरण करून घेत असतील, जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या पायावर नतमस्तक होतात. हा भजन करणाऱ्यांचा आणि भजन करवून घेणाऱ्यांचा अधिकार आहे. म्हणून या जगामध्ये वारकरी संतांना किंवा या वारकरी सगळ्या वारकरी पाईकांना किंवा वारकरी संतांना जगातलं दादा सगळ्यात मोठं दाते पण दिलेलं आहे की ज्यांनी कधीही कुणाला काहीही दिलेलं. वारकरी संतांनी दादा आपल्याला काय दिले? वारकरी संतांनी आपल्याला कधी पैसा दिला नाही, वारकरी संतांनी आपल्याला कधी संपत्ती दिली नाही, तरी सुद्धा वारकरी संत या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरले. त्याचं कारण वारकरी संतांनी जरी आपल्याला दादा पैसा दिला नसला, वारकरी संतांनी जरी आपल्याला संपत्ती दिली नसली, तरी वारकरी संतांनी आपल्या अंतःकरणामध्ये नित्य भगवंताचं नामचिंतन टिकवलं, नित्य आपल्याकडून परमार्थ करून घेण्याचा प्रयत्न केला. म्हणून ते या जगातले सगळ्यात मोठे दाते ठरले. म्हणून अशा दात्यांचा परिचय महाराज आजच्या अभंगातून आपल्याला देत आहेत. मी असं म्हणेन, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय आपल्याला खऱ्या दानशूर माणसाचा परिचय करून देत आहेत. परंतु माझा तुम्हाला प्रश्न असेल, आपल्या जीवनामध्ये आपल्याला दात्याचा परिचय असावा? तुम्हाला काय वाटतं? मी जाऊ का निघून?
सांगा ना, आपल्या जीवनामध्ये आपल्याला दात्याचा परिचय असावा? उत्तर असेल असावा. त्याचं कारण आहे, अरे एखादा दानशूर माणूस आपल्या जवळ असून जर दादा आपल्याला त्याचा परिचय नसेल तर दानशूर माणूस जवळ असून काय उपयोग आहे? मी तर त्याही पुढे असं म्हणेल, देव जवळ असण्यापेक्षा दादा देवाचा माणसाला परिचय असावा. साधू जवळ असण्यापेक्षा साधूचा माणसाला परिचय असावा. देव जवळ असून जर देवाचा माणसाला परिचय नसेल तर देव जवळ असून सुद्धा कधी काही उपयोग होणार नाही. साधू जवळ असून जर साधूचा माणसाला परिचय नसेल तर दादा साधू जवळ असून सुद्धा कधी काही उपयोग होणार नाही. एकतर माणसाच्या जीवनामध्ये साधू मिळणं हीच गोष्ट फार कठीण आहे. तात मिले पूर्णिमात मिले, सोने भ्रात मिले जुबती सुखदाई, राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मनवांचित पाई, लोक मिले विधि लोक मिले, परलोक मिले वैकुंठ में जाई, सोदरी और सब कुछ मिले, परिसंत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. संत मिळणं ही गोष्ट फार कठीण आहे आणि मिळालेले संत कळणं ही त्याही पेक्षा फार कठीण गोष्ट आहे. म्हणून साधू जवळ असण्यापेक्षा साधूचा माणसाला परिचय असावा. देव जवळ असण्यापेक्षा देवाचा माणसाला परिचय असावा. दानशूर माणूस जवळ असण्यापेक्षा त्याचा माणसाला परिचय असावा. मला असं म्हणू द्या, देव जवळ असून जर देवाचा माणसाला परिचय नसेल तर दादा आपल्या हातून बऱ्याचदा देवाची अवहेलना होऊ शकते. साधू जवळ असून जर साधूचा माणसाला परिचय नसेल तर साधूची माणसाकडून अवहेलना होत असते. दानशूर माणूस जवळ असून जर त्याचाही आपल्याला परिचय नसेल तर त्याची सुद्धा आपल्या हातून बऱ्याचदा अवहेलना होत असते. मला असं म्हणू द्या, व्यक्ती जवळ असून जर व्यक्तीचा माणसाला परिचय नसेल तर त्या व्यक्तीची माणसाकडून अवहेलना होत असते. म्हणून व्यक्ती जवळ असण्यापेक्षा व्यक्तीचा माणसाला दादा परिचय असणं फार महत्वाचं आहे. काय झालं बघा, एकदा एका खेडे गावातून मुंबईला असणाऱ्या आपल्या मुलाला बापानं फोन केला. मुलगा रेल्वेचा प्रवास करत होता. वडिलाचा फोन आला म्हणून मुलानं फोन रिसीव्ह केला आणि मुलगा बोलू लागला, बोला ना बाबा, काय बोलताय हो? त्यावेळेला खेडे गावातून बापानं बोलायला सुरुवात केली, अरे लेका तू कुठे आहेस? त्यावेळेला त्या मुलानं सांगितलं, बाबा मी ऑफिसला चाललोय, रेल्वेचा प्रवास करतोय, बोला ना बाबा, काय बोलताय हो? त्यावेळेला बापानं खेडे गावातून बोलायला सुरुवात केली, लेका अरे तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. सांगा ना बाबा, काय आनंदाची बातमी सांगताय? त्यावेळेला त्या बापानं सांगितलं, लेका तुझ्या लहान्या बहिणीचं लग्न ठरलंय. काय सांगताय बाबा? माझ्या लहान्या बहिणीचं लग्न ठरलंय? ही तर खरोखर आनंदाची गोष्ट आहे ना, खरोखर आनंदाची गोष्ट आहे. बाबा कोणता दिवस काढलाय हो? कोणती तारीख माझ्या लहान्या बहिणीच्या लग्नाची तुम्ही काढली आहे? हा प्रश्न विचारल्यानंतर बापानं ज्यावेळेला आपल्या मुलाला फोनवर आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख सांगितली, तारीख ऐकल्यानंतर मुलाला थोडासा राग आला आणि मुलगा म्हणू लागला, बाबा ज्या माझ्या लहान्या बहिणीच्या लग्नाची तारीख तुम्ही काढली आहे ना, त्या तारखेला माझं कसंच येणं होणार नाही आणि मी जर बळजबरीने येण्याचा विचार केला तर माझी नोकरी धोक्यात येण्याची शक्यता आहे. म्हणून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न आहे असं तुम्ही म्हणताय ना, मग लग्न तुम्ही उरकून टाका आणि ज्या दिवशी पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येतील तो दिवस मला कळवा. त्या दिवशी मी आपल्या घरी आल्याशिवाय राहणार. कोण म्हणाल? हा काय वेदांतातला प्रश्न आहे का? कोण म्हणाल? मुलगा म्हणाला, बापाला म्हणाला, बाबा ज्या दिवशी पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येतील तो दिवस मला कळवा, त्या दिवशी मी आल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटल्यानंतर बापानं आपल्या मुलीचं लग्न व्यवस्थित पार पाडलं, मुलीला वाटही लावलं. बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येणार होते म्हणून आदल्या दिवशी पुन्हा बापानं मुंबईला मुलाला फोन केला, लेका उद्या पहिल्यांदा जावई बापू आपल्या घरी येणार आहेत, तुला उद्या आपल्या गावाकडे आलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी मुलगा मुंबईवरून निघाला, जावई सुद्धा मुंबईवरून निघाले.
जावई सुद्धा त्यांच्या घरून निघाले. दोघही अर्थात जालन्याच्या एसटी स्टँडवर आले आणि जालन्याच्या एसटी स्टँडवर आल्यानंतर जावयाचा मेहुण्याला आणि मेहुण्याच्या जावयाला अजिबात परिचय नव्हता. येणाऱ्याला येणारी शेवटची एसटी असल्यामुळे त्या एसटी मध्ये गर्दी खूप होती, म्हणून जावयानं आपला रुमाल एका खिडकीमधून एका सीटवर आतमध्ये सोडला. त्याच खिडकीमधून मेहुण्याने सुद्धा आपला रुमाल आतमध्ये सोडला. दोघांचेही रुमाल एका शीटवर पडले. दोघही एसटी मध्ये चढले. एसटी मध्ये चढल्यानंतर ज्या शीटवर दादा दोघांचे रुमाल पडले होते त्या शीटवर अगोदरचाच एक पॅसेंजर बसलेला होता. आता शीट फक्त एकाच शिल्लक होतं आणि रुमाल मात्र दोघांचे होते. जावई म्हणू लागला, या सीटवर अगोदर रुमाल मी सोडलाय, या सीटवर मी बसणार आहे. मेहुणा म्हणू लागला, मीही रुमाल आतमध्ये सोडलाय, या सीटवर मीच बसणार आहे. जावई म्हणू लागला, मी तुला बसू देणार नाही. मेहुणा म्हणू लागला, मीही तुला बसू देणार नाही. जावई म्हणू लागला, अरे तू कसा बसतोस? मेहुणा म्हणू लागला, अरे तूही कसा बसतोस? जावई म्हणू लागला, मी तुझ्याकडे पाहून घेईन. मेहुणा म्हणू लागला, मीही तुझ्याकडे पाहून घेईन. दोघांचेही भांडणं जुंपले. भांडणं आते टोकाला जाऊन पोहोचले आणि भांडणं आते टोकाला जाऊन पोहोचल्यानंतर मेहुण्याला थोडासा राग आला आणि मेहुण्याला राग आल्यानंतर मेहुण्याने त्या जावयाला मारण्याकरता आपली शर्टची बाई मागं केली आणि जावयाच्या नाकावर बुक्का मारणार. तेवढ्यामध्ये तो जावई म्हणतो, लेका तू मला मारतोयस. लक्षात ठेव, ज्या एनोऱ्यामध्ये ही एसटी चालली आहे ना, त्या एनोऱ्यातला नाना पाटील माझा सासरा आहे. नाना पाटील माझा सासरा आहे म्हटल्यानंतर मेहुणा गारच झाला. तो म्हटला, बापू जो तुझा सासरा आहे ना तोच माझा बाप आहे, तुझ्यासाठी शीट धरला. म्हटलं बस, माझा दृष्टांत संपला. मला फक्त एवढं सांगायचं आहे दादा, मला असं वाटतंय, अर्थात जावयानं आपला परिचय जर मेहुण्याला करून दिला नसता तर जावयाचं नाक तुमच्या येणाऱ्यात कधी आलं? जावई समजतो ना तुम्हाला? जावई फार लबाड जात जावयाची. तिथं आहे ना तुम्ही सगळे का हिमालयातून आले का तुम्ही? जावई म्हणजे वन वे ट्रॉफिक, त्याला फक्त घ्यायचंच नाही, द्यायचं कधी माहितच नाही. आणि त्यातल्या त्यात जर जावई कीर्तनकार असेल मग तर सासरा मेलाच नाही. म्हणून लोकांनी कीर्तनकार जावई करू नये, म्हणजे राहिलेल्यांनी डोंगरावर जावं असं म्हणायचं नाही. परंतु जावई तर त्याची सुद्धा दादा आपल्या हातून अवहेलना होते. म्हणून मी असं म्हणेल, नाही आपल्याला देवाची पूजा करता आली तरीही चालेल. ऐकताय आपण कीर्तन? नाही आपल्याला देवाची पूजा करता आली तरीही चालेल, परंतु दादा देवाची अवहेलना मात्र आपल्या हातून घडू नये. नाही आपल्याला साधूची सेवा करता आली तरीही चालेल, परंतु साधूची अवहेलना मात्र आपल्या हातून होऊ नये. नाही आपल्याला जगाला काही दान देता आलं तरीही चालेल, परंतु जी माणसं समाजाला दान देत असतात त्याची मात्र आपल्या हातून कधीही अवहेलना होऊ नये. म्हणून काही अभंगामध्ये देवाची अवहेलना होऊ नये याच्या करता काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला देवाचा परिचय करून देत आहेत. कोण आहे देव? कोण देव? चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण. देखवणारा, चालवणारा, पाववणारा, बोलवणारा तो देव आहे. देवाचा परिचय काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला देत आहेत. काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय आपल्याला संतांचा सुद्धा परिचय करूनच देत आहेत ना. संतांची आपल्या हातून अवहेलना होऊ नये याच्या करता संतांचा परिचय आहे. देवाची आपल्या हातून अवहेलना होऊ नये याच्या करता काही अभंगामध्ये देवाचा परिचय आहे. तसं दानशूर माणसाची आपल्या हातून अवहेलना होऊ नये याच्या करता खऱ्या दानशूर माणसाचा परिचय आहे अभंगाच्या पहिल्या चरणात.
दानशूर माणसाचा आपल्याला परिचय देत आहे. या जगातला सगळ्यात मोठा दाता तो आहे. दाता तोची एकच आहे. या जगातला सगळ्यात मोठा दाता तो आहे की जो स्वतः भगवंताचं भजन करतो आणि ते भजन जो इतर लोकांकडून करून घेतो, तो या जगातला दादा सगळ्यात मोठा दाता आहे. परमार्थ करत असताना अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही परमार्थ करत आहोत. परमार्थ करत असताना एकटा डोंगरावर जाऊन भगवंताचं भजन करणारा कधीही दाता ठरत नाही. या जगातला सगळ्यात मोठा दाता तो आहे. स्वतः भगवंताचं भजन करून इतर लोकांना भजनाच्या मार्गाने लावणं, याला परमार्थातला सर्वात मोठा दाता असं म्हणतात. परमार्थ म्हणजे तरी काय आहे? परमार्थ काय आहे? अरे परमार्थ त्याचं नाव आहे. स्वतः भगवंताचं भजन करावं. ऐकताय आपण सगळे कीर्तन. परमार्थ त्याचं नाव आहे. स्वतः भगवंताचं भजन करावं, स्वतःचं दुःख संपवावं, इतरांना भजन करायला सांगावं, इतरांचं सुद्धा दुःख संपवावं, याचं नाव परमार्थ आहे. फार पांढरे चांगले कपडे घातले म्हणजे परमार्थ झाला असं नाही. फार मोठा गंध लावला म्हणजे परमार्थ झाला असं नाही. फार टपोरी माळ गळ्यामध्ये घातली म्हणजे परमार्थ झाला असं नाही. थोडस माफी मागून बोलेल. फार चांगलं गायन केलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही. फार चांगला मृदंग वाजवला म्हणजे परमार्थ झाला असं नाही. फार चांगलं कीर्तन केलं म्हणजे परमार्थ झाला असं नाही. परमार्थ दादा त्याचं नाव आहे. जी गोष्ट तुम्ही परमार्थामध्ये केली असेल त्याचा समाजाला काय उपयोग झाला का, याच्यावर परमार्थाचं मूल्यांकन अवलंबून ठरत असतं. बरं, परमार्थामध्ये आपण काय केलंय याला अजिबात किंमत नाही. बरं, परमार्थामध्ये आपण किती वाऱ्या केल्या, परमार्थामध्ये आपण किती पारायण केली, परमार्थामध्ये आपण किती लोकांना कीर्तन सांगितली, याला किंमत नाही. जी गोष्ट तुम्ही परमार्थामध्ये केली असेल त्याचा समाजाला काहीतरी उपयोग झालाय का, याच्यावर परमार्थाचं मूल्यांकन अवलंबून ठरलं. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.